या चित्रातही आज एका कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे। अन्न खराब आहे म्हणून मारहाण केली आणि याआधी तक्रार केल्यानंतरही पावलं उचलली गेली नाही म्हणून मारहाण केली, तर ही मारहाण योग्य वाटते? परंतु या आमदारांच्या जीवाशी खेळ, आमदारच नाही तिथे, काही फक्त आमदार नाही जेवत तिथे, या राज्यातले येणारे गोरगरीब सगळेच असतात तिथे। आणि अशा वेळेला अन्न देण्याचं ज्यांचं काम आहे त्यांनी ते नीटच दिलं पाहिजे। त्याच्याने जर कुणाच्या आरोग्याला अपाय होत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। मारहाण आता त्या उद्वेगातून आलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु जेवण जर खराब असेल आणि त्याने जर लोकांना त्रास होत असेल तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई। इतकी लोक खात असताना एकच व्यक्ती हात उचलते, याच्याकडे कसं पाहिलं जातं? म्हणजे इतर व्यक्ती तक्रारी का नाही करत? नाही, असतील तक्रारी, त्यांनी असं म्हटलं ना, मी थोडंसं निघता पाहिलं की इतरांनाही त्रास होतो। तर आता तिकडे काय करतायत मला माहित नाही, परंतु मी आता सकाळी निघताना मात्र ही बातमी नक्की वाचली। त्रास एका माणसाला नसेल, सगळ्यांनाच असेल, आणि त्यांनी म्हणताना असं म्हटलं की सगळ्यांनाच अशा पद्धतीचा त्रास होतो। वास आलेली वरण म्हणा किंवा भाज्या किंवा जे काही खाद्यपदार्थ आहेत, असं करून कुणाच्या आरोग्याशी खेळणं बरं नाही। पण मग अधिवेशन सुरू असताना आमदारांना कायदा हातात घेणं हे योग्य वाटतं? मला म्हणायचंय, कुठल्या उद्वेगातून ही प्रतिक्रिया आलेली असू शकते, परंतु अर्थात कायदा हातात घेणं हे आपलं काम नाहीये। आपण त्या ऑथॉरिटीला कळवायला हवं होतं, परंतु त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याच्यावर आता कारवाई तरी व्हायला हवी। कारवाई कोणावर व्हायला हवी? कॅन्टीन मालकावर की म्हणजे कॅन्टीनच्या त्या कंत्राटदारावर ज्याच्याकडे 30 वर्ष कंत्राट आहे आणि ज्याने मारहाण केली? कंत्राटदारावर तर व्हायलाच हवी की त्यांना कंत्राट कशाचं दिलंय की चांगलं सकस अन्न रिझनेबल रेटमध्ये लोकांना द्यायला हवंय, त्यासाठी ती जागा दिली आहे, बाकी काही फॅसिलिटीज पुरवल्या असतील, आणि जर ते कामामध्ये त्यांच्या कसूर करत असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई। मारहाण करणाऱ्यावर कारवाई? मी तुम्हाला तेच म्हणते की कोणीही असेल तरी कायदा हातात घेता येत नाही। कायदा याच्यामध्ये पोलीस जे आहे यंत्रणा ते त्यांचं काम करेल, परंतु अशा पद्धतीने चुकीचं जेवण देणं, लोकांच्या आरोग्याशी खेळणं असं जर कोण करत असेल तर त्याच्यावर पण कारवाई। तक्रार द्यायला सुद्धा ते कर्मचारी घाबरतायत, इतका दबावात ते। मला हेच सांगतेय की बिचारे खूप लोक तिथं जेवतात, मी पाहते खूप गर्दी सुद्धा असते, रांग लावून लोक जेवतात, कमी पैशांमध्ये जेवण त्या ठिकाणी मिळतं, पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही वाटेल तसं जेवण लोकांना द्याल, त्यांच्या आरोग्याशी खेळाल, तर हे चुकीचं आहे। खरं तर चित्राताईंनी हे बोलणं टाळलेलं आहे की संजय गायकवाडांवर सुद्धा कारवाई व्हायला हवी, पण ते असं म्हणतायत की कारवाई तर व्हायला हवी, ज्यांनी खराब अन्न दिलेलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी असं सुद्धा ते म्हणतायत, आणि ज्यांनी मारहाण केली तर अशा पद्धतीचा कायदा हातात घ्यायला नको असं सुद्धा चित्रा वाघ म्हणतायत। अतुल भातखळकर सरांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात। खरं तर ते विधिमंडळात जात आहेत। अतुलजी, एका कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली, खराब अन्न दिलं जात आहे, विषप्रयोग केला जातोय असं म्हणत झालेली ही मारहाण, याच्याकडे कसं पाहताय आकाशवाणीच्या उपहार केंद्रात? नाही बघा, कोणी कोणालाही मारहाण करणं हे 110% चूक आहे। मला कल्पना नाही कोणी मारहाण केली आहे, कशा करता केली आहे, पण कायदा हातात घेणं याचं कधीही समर्थन होऊ शकत नाही, आणि त्यामुळे त्या कर्मचाऱ्याची चूक आहे किंवा नाही मला माहित नाही, जरी क्षणभर वादाकरता असं आपण गृहीत धरलं की त्या कर्मचाऱ्याची चूक असेल तरी सुद्धा मारहाण करणं हे काही योग्य नाही, कायद्यामध्ये हे बरोबर नाही। राज्य कायद्याचे, त्याची तक्रार केली पाहिजे, आणि कायद्यानुसार जर का त्या माणसाची चूक असेल कुठल्याही व्यक्तीची तर त्याच्यावर कारवाई केली। कारवाई आता करायला हवी असं तुम्ही म्हणताय, पण मारहाण करणाऱ्यावर पण कारवाई व्हायला हवी असं वाटतं? 110% जे कोणी मारहाण करत असतील, मी तुम्हाला विचारलं पण नाही आता की कुठल्या पक्षाचा आहे, आमदार आहेत का नाही आहेत का अन्य कोणी अधिकारी आहेत, कारण राज्य कायद्याचं आहे, इथे कोणाला मारहाण करण्याचा अधिकार नाहीये। गृहमंत्री जे राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत देवेंद्र फडणवीस, ते नेहमी सांगतात की कायदा हातात घ्यायचा नाही म्हणून, अगदी कुठल्याही मुद्द्यावर असेल याच्याबद्दल न्याय प्रक्रियेनं गोष्टी करायला हव्यात, लोकशाही पद्धतीनं गोष्टी करायला हव्यात असं ते सांगतात। पण असे जे लोक कायदा हातात घेतात आणि विशेषत्वानं अधिवेशन सुरू असताना कायदा हातात घेतात त्यांच्यावर काय कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं? आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की या सगळ्याच्या विरोधामध्ये सभागृहात तुम्ही आवाज उठवणार का? कारण सत्ताधारी पक्षाचेच ते आमदार आहे। 100% तुम्ही मला माहिती द्या, मी सभागृहातही आवाज उठवीन, आणि सभागृह चालू असताना काय किंवा नसताना काय कोणी अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्याच्यावर अजिबातच या बातमीची माहिती नाही असं तुम्ही म्हणताय। संजय गायकवाडांकडनं झालेली ही मारहाण आहे, व्हायरल झालेला व्हिडिओ आहे, याच्याबद्दल माध्यमांनी दिवसभर बातम्या चालवल्या आहेत, अगदी देवेंद्र फडणवीसांनी याच्या संदर्भामध्ये चौकशी सुद्धा दिलेली। नाही, मला खरंच माहित नाहीये, त्यामुळे आता तुम्ही मला नाव सांगताय म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, माहित नसताना मी तुम्हाला सांगतोय, कारण कदाचित माझ्या जवळचा एखादा हे असेल
त्यामुळे पण असा नियम नसतो आणि त्याच्यामुळे कायद्यानुसार कारवाई केली जाईल आणि मी 100% या संदर्भात आवाज उठवेन.